नमस्कार. हनुमान जयंती निमित्त आज आपण सुंदरकांड विषयी माहिती आणि सुंदरकांड पाठ करणार आहोत. सुंदरकांड हे रामायणातील हनुमानजींच्या शौर्य, बुद्धिमत्ता आणि निस्वार्थ भक्तीचे वर्णन करणारे, जो भक्तांना आत्मविश्वास आणि संकटावर मात करण्याची प्रेरणा देतो. सीता मातेच्या शोधात हनुमानजी महेंद्र पर्वतावरून विशाल रूप धारण करून समुद्रावरून लंकेकडे प्रस्थान करतात. लंकेत पोचल्यावर हनुमानजी सीतेला अशोक वाटिकेत शोधतात. रावणाच्या राक्षसीकडून होणारा त्रास आणि सीतेची व्यथा पाहून ते रामदूताची ओळख पटवून श्रीरामाची अंगठी त्यांना दिली. तर लंकादहन, मग शक्ती प्रदर्शन, त्यांचं लंकादहन केल्यानंतरचं हनुमानजी समुद्रावरून परत येऊन श्रीरामांना सीता मातेचा शोध लागला असल्याची आनंदाची बातमी देतात. हे एकमेव असं जे कांड आहे जे मुख्य पात्राच्या म्हणजे हनुमानाच्या नावावरून ठेवले आहे. त्यात माता अंजनी त्यांना सुंदर म्हणत असत. हे कांड निराशावादी परिस्थितीतून आशेचा किरण दाखवते आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की सुंदरकांडाचा पाठ केल्याने सगळी संकट दूर होतात आणि शनी, मंगळ या ग्रहांचे दोषही दूर होतात. आता ह्याचे फायदे कसे असतात? निरुत्साह, आत्मविश्वास कमी झाला ना तुमचा, तर सुंदरकांड वाचावे. इतकं छान वाटतं की आपला आत्मविश्वास परत मिळतो. घरातील नकारात्मक ऊर्जा, दुष्ट शक्ती या पण दूर होतात. अडकलेली कामे होतात. मानसिक शांती, शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळते तुम्हाला. हे सकाळी करताना किंवा संध्याकाळी शांत वातावरणात करायचं असतं. हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण यासोबत याचा पाठ करणे अत्यंत फलदायी पण मानले जाते बरं का. तर आपण ऐकूयात सुंदरकांड पाठ. नमो सर्व करता चितो विश्वभरता, गुणी शोक हरता चिहरता विवर्ता, परेहूनि परता चिपरता विवर्ता, भूते भूत धरता चिधरता उधरता, मही मंडळींचे कपिरी सराचे, तया मध्यभागी महावीर साजे, महारुद्र आज्ञे प्रमाणे निघाला, सीता शुद्धी आणावया सिद्ध झाला, सवे मंडळी चालिल्या वानरांच्या, नभो मंडळा माझी फौजा वीरांच्या, गिरी कंदरे देश नाना परींचे, तटाके नद्या ओघ जाती नदींचे, पुरे पट्टणे अट्टणे धुंडिताती, कपिवीर दाही दिशा हिंडताती, सीता शोधिता शुद्धी कोठे न लागे, बळे धुंडिता ते विरे वीरु भागे, वने भुवन ये रम्य नाना परींची, बरी शोधली ती गिरी कंदरीची, दरे शृंग पाठार मैदान दारी, कपाटे गव्यावी वरेती भुयारी, कपी शोधिता शोधिता सुस्त झाले, नवे कार्य ते दैन्यवाणे मिळाले, समुद्रातीरी ते उदासीन जाती, गळाल्या तनु थोर उद्वेष चित्ती, कपी बोलती काय आता करावे, न लागे सीता शुद्धी तेव्हा मरावे, म्हणे मारुती वीर हो स्थिर बैसा, तिन्ही लोक पाहून येतो तमासा, भयासूर तो भीम सिंधू उडाला, त्रिकुटा चळाहून पैलाड गेला, पुढे सर्व ही पाण जंजाळ पाहे, हनुमंत विस्मित होऊन निराहे, समुद्रामध्ये भेटला तो अतितू, म्हणे रे अरे रे कोण रे तू, हनुमंत घाली नमस्कार त्याला, मना माझी तो थोर संतुष्ट झाला,
मुनी तो त्रिकुटाचळी शुद्धी सांगे, किराणे उडे तो कपिवीर मागे. अकल्पित लंकापुरी कांचनारी, पुढे देखिली सौख्यदाती मनाची. गुढ्या गोपुरे देऊळे ती अपारे, पुढे कोठ जाळांधरे थोर थोरे. सुवर्णाचळा माजिते तेज फाके, तया पाहता किरणी दृष्टी झाके. कपाटे लोहोर गळपंथ मोठे, बळी बैसले थोर आश्चर्य वाटे. बहुसाल वाद्ये रूप लंकेत होऊन गेला, गृहा गोपुरांचा बहुदाट खोटा. सदा सर्वदा वाहती सर्व वाटा, बिदी हाट बाजार कुंचे दुकाने. सदा मस्त ते हस्ती जाती गुमाने, सिले भार सच्चित ते राऊतांचे. बरे फार संगीत होती वीरांचे, दिसेना तया लागी झुंजार कोणी. बळे जिंकिले पीडिले लोक तिन्ही, बहुसज्ज ते राज्य लंकापुरीचे. पुरी माजिते सैन्य मोठ्या बळाचे, उफाळेची जाती भुजा फुरफुरीती. तया देखता देवते थरथरीती, त्रिकुटाचळी ख्याती केली भीमाने. लघुरूप तो हिंडता हे धीराने, गृहे म गोपुरे पाहिल्या धर्मशाळा. अकस्मात त्या देखिल्या बंदिशाळा, हिनासारखे देव दीन ते झाले. नसे शक्ती ना युक्ती पोटी गळाले, भयामीत ते कापती दीनवाणे. बहु गांजिले दुःख ते कोण जाणे, सुरान कारणे कोप भीमासी आला. मना माझी आवेश तो थरथरीला, रूपे भरभरील तमे गरगरीला. प्रसंगी तये मारुती गुप्त झाला, मन माझी आवाकिले सर्व काही. सीता सांडिली तुळना त्यासी नाही, बहुमातले गर्व मोठ्या बळाचा. तया जोडिता दास मी राघवाचा, त्रिकुटाचळी ख्याती केली भीमाने. पुढे पत्रिका धाडिली ब्रह्मयाने, तिचे वाचितम वाचितम राम हासे. क्रीडा कौतुके अंतरामाची तोषे, नटे नाटकुकुटा माझी कैसा. महाकांड सुंदर्य जाला तमासा, देया पुले सर्व ही गुप्त केले. प्रसंगी तये पुच्छते वाढविले, बहुव्यापिला वेडिली सर्व लंका. कित्येका मनी वाटली थोर शंका, गृहातुनी अंतगृही पुच्छ घाली. बहु पाडिता फोडिता हाक झाली, बळे लांगुले रुधिल्या सर्व बाटा. बहु तुंबला लोक तो दाट खेटा, तया भोवते पुच्छ बांधूनी भारे. नभी पोकळी माझी नेटे उभारे, बहु भारते स्वारे मध्ये चिखंडी. महामस्त महामस्त ते हस्तिने ते उलंटी. बुरेशा कटे राक्षसाल गिपाडी पाडी, पदी पुच्छ बांधूनी पाडी पछाडी. तो लागले दैत्य नेटे बदादा,
किती देखते दीर्घ देई भदादा, बळाची दळे पाडिली पुच्छ मारे, दिसेना परी गर्जतो भूभुकारे, धरी पंथ कोणासही जाऊ देना, पुरी माझी पापी कदा येऊ देना, चुली पेटल्या वन्ही तेथे विदारी, बळी धावती त्यासी तेथे चिमारी, गळे पाय बांधी किती हात बांधे, पुरी माझी हाकेस हाकते सांधे, महावीर चौताळले ते धरेना, बळे वावरे पुच्छते आदरेना, जना ओढिता पाडिता पटिता, समजता जना लगी पाडून जाता, पशु राक्षसी सर्व ही हाक केली, किती एकती चिरड चिरडोनी मेली, किती एकती राक्षसे हाकलीती, किती एकती राक्षसे ओंबलीती, किती एकती थोर जाली रुदंती, किती एकती राक्षसे चरफडीसी, असंभाव्य ते पुच्छ झाडी उलंडी, कडा फोदी होताची येताची जोडी, पुरी माझी सर्वासही आट केला, वीरे वीर राक्षस सर्वे बुडाला, नसे अन्न पाणी मुखा माझी घाणी, किती एक ते जाहले दैन्यवाणी, पुरी माझी नाना परी घोळ केला, पुढे अस्तमानासी तो दीन गेला, उदासे घरे मंदिरे थोर थोरे, महापुच्छ ते वावरे अंधकारे, भुजंगा परी सर्व वेटाळीत आहे, वीरे वीर चाकाटला सर्व पाहे, मुलांले कुरामाची ते खेळत आहे, निजेल्यांमधी पुच्छ ते लोळत आहे, कुमारी कुमारांगळा हार घाली, भयाभीत अंतपुरी हाक झाली, त्रिकुटाचळी सर्व उदंड आले, भयाभीत ते सर्व लोक झाले, कळेना बरे सर्व की काय आहे, करीते महामार त्याचा नसाहे, अकस्मात ते काय होते कळेना, वळेना कदा कळेना, सभे माझी राया पुढे हाक गेली, अहो पाहता काय लंका बुडाली, उगालोळ साघोळ मोठा करीतो, करारोनी बांधोनी सर्वा धरितो, बहुता परी सांगती रावणाला, बहुता जणांता घरी कोंड झाला, नवे जी नवे सर्व सामान्य मातू, महाघोर हा थोरला पुच्छ केतू, सभामंडपी कोपरायासी आला, म्हणे सांगती त्यामस मारून घाला, तया मारिता पुच्छ तेथेची आले, सभामंडपा माझी नेटे निघाले, दिवे पाडिले दिवटे आपटिले, अकस्मात ही लाल हिरोनी नेले, मुखे बोलती दीप रे दीप आणा, दिवे आणिता मुकती दैत्य प्राणा, असंभाव्य त्या दिवड्या दीप थावे, बळे लागवे गे समुदाय धावे, पुन्हा मागुती दीप घेऊन आले, बळे धावता पुच्छ मारे विझाले, तयाला गेले रुंदिले सर्व दारे,
कपिवीर तो वावरे अंधकारे, सभा मंडपी दुल्या तो करीती, मुखे नासिके कर्ण छेदून नेती, बळे गाल सर्वांग ही बडबडितो, चिरे फाडितो ओढितो गुरगुरितो, बळचे महावीर तेथे मिळाले, परी अंधकारेची काही न चाले, किती लोटिले कुटिले चूर केले, भयाभीत कोणास कोणी न बोले, कपिवीर तो थोर लहान होतो, धरिता बळे हात मोडोनी जातो, बुक्क्या मारितो पापरी वज्र थापा, असंभाव्य तो कोपला राव कोपा, म्हणे वीर हो काय रे काय झाले, कळेना मुखे बोलती काय आले, भयासूर ते गुरगुरिते कळेना, करू काय आम्हासी ते या कळेना, कपिवीर रायाकडे शीघ्र गेला, बळे थाप मारून मुकुट नेला, बरे ठोस रे मारिले रावणाला, म्हणे मारितो रे तुझ्या आखयाला, चिरे सुंदरे फाडिली रावणाची, करी भूषणे चूर मुक्ता फळाची, कपीने सभा सर्व ही नग्न केली, त्रिकुटाचळी ख्याती उदंड झाली, हाहाकार झाला सभे माझी मोठा, बळे मारुती मारिता हे चपेटा, सभा मंडपी फार आकांत झाला, कपीने पुढे मोकळा मार्ग केला, लपाला कपी पुच्छ ओढून नेले, लघुमशकाचे परिरूप केले, असंभाव्य त्या दिवट्या चंद्रज्योती, असंख्यात राक्षसे धावून येती, सभा मंडपा माझी धावून आले, तेणे नागवे लोक लज्जित झाले, महावीर मागे पुढे हात देती, कपीने बहुसाल केली फजिती, सभा मंडपी वस्त्र कोठे दिसेना, भूतांसारिखे नागवे लोक नाना, चिरे आणिली नेसले स्वस्थ झाले, मना माझी लज्जित कोणी न बोले, कपिवीर तेथून वेगे उडाला, अशोकावना माझी वृक्षी दडाला, अधोमुख तो जानकी लंगी पाहे, कपिराम मुद्रा पुढे टाकीत आहे, सीतेने पुढे मुद्रिक ओळखिली, बहुतान परी शब्द कारुण्य बोली, पुढे मारुती भेटला जानकीला, समाचार सांगून आनंद केला, क्षुधाक्रांत मी जाहलो फार माते, तनु चालता चांचरी सर्व जाते, बहुतान परी बोलिला जानकीला, समाचार सांगून आनंद केला, अशोकी बहु लागले वृक्ष नाना, पाहता असंख्यात संख्या असेना, नव्हाटे जुनाटे वने दाट दाटे, वने मोडिता जाहला कडकडाटे, फळे भक्षिली सर्व नाना परींची, बहुस्वाद वर्णू कळा कुसरींची, कपिवीर तो तृप्त झाला निवाला, पुढे वृक्ष मोडावया सिद्ध झाला, तरु मोडिले पाडिले उपटिले, किती झोडिले झाडिले चूर केले,
गिरीसारखे ढीग सांडून टाकी, तया असंभाव्य राक्षस हाकी. वने मोडिता मोडिता हाक झाली, किती एक ते दैत्य मांदी मिळाली. गलोला कमाना करी भिंडमाळा, बळे हाकिता नाद गेला भूगोळा. बहुता बळाचे बहुलोक आले, किती एक ते धिंग मोठे मिळाले. वने वेडिली धावले काळ जैसा, सेभूता खेचरा थोर कल्पांत भासे. कपिवीर चौताळला वेग केला, किती एक राक्षस भंगोनी गेला. त्रिकुटाचळी रावणा जाणविले, वनी वानरे थोर अद्भुत केले. बळे धाविला कुमरू रावणाचा, सदा अक्षयी वीर मोठ्या बळाचा. असंभाव्य राक्षस धावोनी आले, कपिलंगी मारावया सिद्ध झाले. बळे आगळा आखया लक्ष भेदी, चुकावी कपिवीर लागोच नेदी. बहु लागले मारिता भग्न झाले, किती एक दैत्य ते पोटी गळाले. पहा हो कपी धीट मोठा पळेना, सदा सर्वदा लक्ष याचे चळेना. पुन्हा मागुते वीर ते सिद्ध झाले, किती एक ते पाश घेऊन आले. मुखे बोलती मर्कटा बैसलेसी, समारंगणा माझी युद्धान येसी. कपिवीर तो गर्जला भुभुकारे, समारंगणी चालिला घोर मोरे. रिपू झोडिले पाडिले वृक्ष घाते, भूमी लोळती दैत्य होऊनी प्रेते. पुढे देखिले जंबुमाळ्या कुटीला, बळे आखया आपटीला पिटीला. पळाले कळी फुटली राक्षसांचो, पुढे हाक गेली तया खयाची. त्रिपुटाचळी शोक आरंभ झाला, प्रीतीचा बहु आखया तो निमाला. पुरी माझी अंतपुरी घोष झाले, सुखानंद मंदोनी गेले विझाले. बहुदुःख झालेच मंदोदरीला, तिने कुमरालंगी आकांत केला. पुसे रावणू काय रे काय झाले, तुम्हालगी मारावया कोण आले. कपी एकला बैसला तो पळेना, चळेना ढळेना कदा आकळेना. तया टाकिता पाश मोठाची होतो, लघुरूप होऊन निवून जातो. कदा हा पडेना कदा सापडेना, तेणे मारिली दैत्य उदंड सेना. विधी लगी बोलविले रावणाने, कठिणोत्तरी गांजिले दुर्जनाने. म्हणे जा रे आणि वेगेसी कपिला, तया नाणिता शीघ्र ताडीन तुला. वीरांची पुढे घातला चालविला, असंभाव्य तो लोकमेळा मिळाला. वना माझी येता नमस्कार घाली, तया मारुतीची बहु स्तुती केली. बहुतान परी कीर्तीचे यश घ्यावे, दयाळा कपिये घडी शांत व्हावे. न होता मला मारिती ब्राह्मणाला, बहुसाल कल्याण व्हावे तुम्हाला. कपिवीर तो थोर कोपे कडाडी, करी गर्जना मेघ जैसा गडाडी.
परी साकडी माझी काही न चाले, मिळाले कपली घेऊन आले. अरे मरकटा थोर अन्याय केला, म्हणे रावणू मारितो शीघ्र तुला. तुझा मृत्यू कोठे खरे सांग आता, मुढा कश्मळा मारितो जात जाता. म्हणे मारुती काळ मारू शकेना, कृपाळूपणे तोषला राम राणा. न वाटे खरे सांगतो आ रावणाला, म्हणे वानरूला अंगुली अग्नी घाला. म्हणे रावणू पाहता काय आता, चिरे आणवा सांगता हे समजता. असंभाव्य ते वीर धावून गेले, त्रिकुटाचळी लोक ते नग्न केले. पुढे पुच्छ ओढून गुंडाळिताती, सीमा सांडली वीर गुंडाळिताती. तया वेढिता ते असंभाव्य लांबे, वीरे वीर त्याला अंगुला लागी झोंबे. किती एकती आणली आज्य तेले, किती एकती मोगरेले फुलेले. महापुच्छ ते सर्वही भिजविले, पहा हो कपी बापुढे व्यर्थ मेले. वन्नी तेथे न लागे, बळे फुकिता तो वीरे वीरू भागे. तया देखता रावणू शीघ्र आला, बळे फुंकिता फुंकिता तो गळाला. पुढे रावणू थोर कोपे कडाडी, बळे फुवळता जाळ नेटे धडाडी. जळाली मुखे भस्मल्या खांड मिशा, बहुसाल लंबित होत्या विशेषा. बळेचे तलावन्नी नेटे तडाडी, कडाडी तज्वाला दडाडी धडाडी. कपिवीर तो वाड झाला उडाला, पुढे जाळीता जाहला त्रिकुटाला. गृहा गोपुरान माझी ते पुच्छ घाली, त्रिकुटाचळी गणेटे निवाली. बिदिहाट चौबार कुंचे, बळे बोंबली नागवालोकनाचे. बहुतान परींची बहु हाक झाली, पळा रे पळा आगी आली. गुरे वासुरे शिंगरेले कुरेती, शुनी मार्जरे तै खरे ये सरेती. किती शेरडे मेंढरे ती अचाटी, जळाली किती राक्षसे कलकलाटे. किती शाकटे मकुंजरे दिव्य घोडे, मही मंडळी त्यासी नाहीत जोडे. बहुतान परीची बहुरम्य याने, बहुसाल क्षेत्रे विचित्रे निशाणे. बहुता परींच्या बहुसाल शाळा, जळाल्या विविधा विचित्रा विशाला. बळे लोक तेथे बळे पुच्छ घाली, बहुता वीरांची बहुशांती झाली. महपुच्छ ते जाळ बंबाळ झाला, बहुसाक्ष पेवन्नी तो चेतवी. वळाले भयासूर ते दूरी धावे, कपिवीर लांगूल घेऊन धावे. बहु भोवता हे बहु धावता हे, उठे वन्नीचे चक्र लांगूल पाहे. फिरे गरगराटे कपी चक्र जैसा, विधी चक्र अव्यग्र पाहे तमासा. बिरान खेचरा भूचरा अंत झाला, त्रिकुटाचळा थोर कल्पांत आला. बहुसाल दारू मध्ये पुच्छ घाली, उसाळे नभा माझी दारू निघाली. तडाडी थडाडी दडाडी धडाडी, शशी सूर्य नक्षत्र माळा कडाडी.
बहुधूम्रतेणे कदाही दिसेना, बहुसाल बढाणी ते सोसवेना, बहुघोष तो शब्द कानी पडेना, कपिरोषला झाडताही झडेना, पुढे धूत्र त्यागी धगागीत आगी, महावन्ही कोपोची जाला विभागी, त्रिकुटा चळू कांचनेचा तखाकी, सतेजी कतेजे झकाकी लखाकी, महावज्र लांगूल कल्लोळ झाला, परी पाहता रोम नाही जळाला, गदादीत काया समुद्रात घाली, निवाला कपिपुच्छ ज्वाला विझाली, समुद्री सुचिष्मंत होऊन आला, नमस्कार घाली तये जानकीला, म्हणे जानकी एकला तू म्हणे जानकी एकला तू विदेशी, कपीरे तू बहुतान परी कष्टलाशी, म्हणे मारुती धन्य हे दिस आले, तुम्हा देखता सर्व ही कष्ट गेले, प्रभु वाट पाहिल तो राम राजा, निरुपाची मी शीघ्र जाईन काजा, सीते मारुती योग वियोग झाला, बहुसाल नेत्रोदकी पुराला, म्हणे मारुती लोभ आता असावा, सुरांचा बळे राम येतो कुडावा, कपी मागुती मागुती वाट पाहे, उदासीन जाता गळा दाटता है, विवेके जीवा माझी तो धीर केला, पुढे मारुती शीघ्र सिंधू उडाला, कपिलंगी सांगे सीता शुद्ध झाली, मुखे ऐकता मंडळी ते निवाली, समस्त जनालंगी आनंद झाला, कपी मारुती राम भेटी निघाला, दळेशी बळे राहिला राम काजा, कपिरी सते वीर वेष्टीत फौजा, स्फुरद्रूप उभारिला दिव्य बाहो, रघुनायके देखिला भीमदेहो, कपिला गवेगे मुखे बोलत आहे, अशोकी जगन्माय कल्याण आहे, पुढे मारुती तो नमस्कार घाली, मनोवृत्ती ते राघवाची निघाली, समस्तांसी देखोनी आनंद झाला, सीता शुद्धी घेऊन या रुद्र आला, बहुतान बहु सांगती एकमेका, सीता शोधिता सौख्य झाले अनेका, सभा मंडपी राम सम्मुख पाहे, उभा दास साकल्य तो सांगत आहे, महत्कृत्य व्हावे जनियेश यावे, प्रभूसी समस्तासी कल्याण भावे. इति श्री सुंदरकांड पाठ समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. ओम हम हनुमते नमः. जर तुम्हाला हे स्तोत्र सुंदरकांड पाठ आणि त्याची माहिती आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. आणि हो, जर तुम्हाला मला मदत करावीशी वाटत असेल तर सुपर थँक्सद्वारे तुम्ही मला मदत करू शकता. धन्यवाद.